नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः। नमः पार्वतीपते हर हर महादेव। मोठ्या अंतरानंतर आपली शिवकथा सुरू झाली आहे, कारण मध्ये वारीचा प्रसंग आला आणि या वारीच्या प्रसंगात आपण वारीचं महात्म्य सांगत आलो होतो। आता आपण पुन्हा कालपासून शिवकथा सांगायला सुरुवात केलेली आहे। या शिवकथेमध्ये आपण आजवर काय काय पाहिलंय तर देवी सती उमा नाव घेऊन जगदंबा आदिशक्ती येणार आहे दक्षाच्या पोटी जन्माला। या दक्षाच्या पोटी जन्माला आलेल्या उमेचे पती म्हणून महादेवानी तिचा स्वीकार करावा हे होणार आहे। त्यासाठी उमेला सुद्धा मोठी तपश्चर्या करावी लागणार आहे। ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू हे सगळे जाऊन महादेवाची विनंती करतायत की देवा, आपण रुद्राच्या रूपामध्ये उमेचा पत्नी म्हणून स्वीकार करावा, त्याच आपल्यासाठी योग्य आहे। ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंना सुद्धा महादेव वचन देतात की मी उमेचा जगदंबेचा पत्नी म्हणून स्वीकार करायला तयार आहे। उमा खूप मोठी तपश्चर्या करते आणि या तपश्चर्येच्या नंतर प्रत्यक्ष भगवान शिव तिच्या समोर प्रकट होत आहे आणि म्हणतायत, माग उमे माग, काय हवंय ते माग। उमा लज्जित आहे। जगदंबेचा अवतार असेल तरीही लज्जित आहे, कारण दक्षाच्या पोटी जन्माला आल्यामुळे स्वाभाविकतः मनुष्याचे जे भाव असायला हवेत ते उमेच्या मनामध्ये आहेत। लज्जित झालेली उमा लाजेने चूर होऊन भगवान शंकराला, मला तुम्ही आवडतात, माझ्यासोबत विवाह करा आणि तोच वर द्या, असं म्हणू सुद्धा शकत नाहीये। गोरी मोरी झालेली उमा अगदीच महादेवाच्याकडं लज्जेच्या अधीन होऊन ती गप्प आहे। पुन्हा महादेव विचारतायत, सांग उमे काय हवंय, तुला इच्छित असलेले सगळे वरदान द्यायला तयार आहेत। पण उमा आपल्या मनातली गोष्ट महादेवाला सांगताना अडपडद्यानी सांगते, सहज नाही हा, अडपडद्यानी सांगते। देवा, मला असा वर द्या की जो कधीच टळू शकणार नाही, जो कधीच खोटा होणार नाही, जो कायम राहील। काय असेल हा कायम राहणारा वर? नंतर महादेवाच्या कथांच्या मध्ये जो त्यानंतरची लगेच कथा सांगितली गेलेली आहे, म्हणजे ही कथा सांगताना त्यानंतर जी कथा येते आणि त्या कथेला जोडून जे विषय येतात त्याला उत्तर हा वर आहे बर का। ते म्हणते, असा वर द्या जो कधीच टळू शकणार नाही आहे, म्हणजे जो कधीच खोटा ठरणार नाही, जो कधीच चुकीचा होणार नाही, ज्या वरदानाचं कायम, जे वरदान कायम उमेसोबत असेल, असं वरदान कोणतं? महादेव मंदच स्मित करून म्हणतात, हो देवी, मी असंच वरदान देतोय, तू माझी भार्या होशील। मी कालच्या भागामध्ये सांगितलं होतं की महादेव उमेला असं म्हणाले की जर तू माझ्यावर शंका व्यक्त करशील तर मी तुझ्या सोबतच्या संबंधांना तोडून जाईल, विवाह संपेल। आता महादेवानी वरदान देताना तर सांगितलंय की कधीच न टळणारं वरदान, म्हणजे माझी भार्या होण्याचं वरदान देतोय। म्हणजे रुद्राणी उमेला दिलेलं वरदान हे न टळणारं होतं। उमेला पुन्हा पुन्हा रूप घेऊन, पुन्हा पुन्हा अवतार घेऊन यावं लागणार होतं आणि ती पुन्हा पुन्हा महादेवाचीच पत्नी होणार होती, हे लक्षात घ्या। आणि पुढे महादेवानी संबंध तोडण्याचा प्रकार सुद्धा येतोय,
पुढे दक्षाचा रोष येतोय, त्या रोषाच्या नंतर महादेवांचा दक्षावरचा संताप आहे, सगळंच आहे. पण हे कसं जोडलं जातंय ते बघा. म्हणजे आता असं कसं म्हणाले महादेव की तू माझ्यावर शंका घेतली की संपलं. या एवढ्या एका भागापुरतं थांबू नका, एवढ्या एका कथेपुरतं थांबू नका असं महादेव म्हणालेच कसं. जरा पुढच्याही कथा नीट ऐकाव्यात, म्हणजे या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण आपल्याला होत जाईल. आणि मीही ते जाणीवपूर्वक मागच्या संदर्भांना घेऊन बोलणारच आहे, सांगणारच आहे. त्यामुळं त्या विषयाला स्पष्टता आपल्याकडं आलीच पाहिजे. महादेवानी असं वरदान दिलंय तेव्हा उमा म्हणते आहे, देवा नुसतंच हो म्हणून भागणार नाहीये, नुसतंच हो म्हणून भागणार नाहीये. हे आत्ता प्रेमविवाह करणाऱ्यांच्यासाठी सांगतोय बरं का, आत्ता प्रेमविवाह करणाऱ्यांच्यासाठी. तू मुझे सुना मैं तुझे सुनाऊं अपनी प्रेम कहाणी असं म्हणायचं आणि पळून जाऊन लग्न करायचं. कोणी मेरा अब्दुल ऐसा नहीं है, मेरा समीर ऐसा नहीं है असं म्हणून निघून जायचं आणि पुन्हा सुटका होते ती सुटकेसमध्ये, सुटकेसमध्येच, किंवा जीवाला थंडावा मिळतो त्रासाच्या दाहातून तो फ्रीजमध्ये. असं नाही आहे ते. प्रेम आहे, सांगितलंय, प्रेमाचं प्रगटीकरण केलेलं आहे, आपला भाव व्यक्त केलाय. महादेवा तुम्ही माझं पती व्हावं, माझ्या मनातली ही इच्छा आहे आणि हे वरदान कधीही न टळणारं असावं सांगितलंय. महादेवानी या प्रगटीकरणाचं स्वीकृती सुद्धा दिली आहे. प्यार हुआ, इकरार हुआ, दोन्ही झालंय. महादेवानी सांगितलंय की होय तू माझी भार्या होशील, मी तुझा पती व्हायला तयार आहे. पण उमा काय म्हणतीये ते बघा. उमा म्हणतीये, देवा माझा पती होण्यासाठी माझे पिता दक्ष यांना आपण अधिकृत प्रस्ताव घेऊन जावा, त्यांनी कन्यादान करावं आणि मग आपण माझं पाणीग्रहण करावं. अधिकृतता असली पाहिजे, मान्यता असली पाहिजे, स्वीकृती असली पाहिजे. नात्यांना स्वीकृती खूप आवश्यक असते. ती नसेल तर गडबड होते, मग सुटकेसून फ्रीज वाट्याला येतं. त्यामुळं नात्यांना आपल्या माणसांची, स्वकीयांची स्वीकृती असणं आवश्यक आहे. आणि त्याने पाणीग्रहण करण्याचं वचन दिलंय. ते म्हणतात, देवी तू म्हणशील तसंच होईल, तुझ्याशिवाय दुसरं, तुझ्या इच्छेशिवाय दुसरं काहीही होणार नाही. दक्षकन्या सती आपली पत्नी व्हावी यासाठी महादेवानी आपल्या प्रस्ताव घेऊन दक्षाकडे 2 देवांनाच पाठवलंय. माणसं चांगली पाठवायची असतात प्रस्ताव घेऊन, ज्यांचं आपल्याविषयी मत चांगलं आहे आणि त्यांच्याविषयी मत चांगलं आहे अशीच पाठवायची असतात. नुसत्या कुठल्या भुरट्यांना पाठवलं ना तर मग लग्न जुळत नसतं, लग्न तुटत असतं. त्यामुळं भुरट्यांना पाठवायचं नसतं. दक्षाकडे प्रस्ताव गेलाय. दक्षालाही खूप मोठा आनंद वाटलाय. तो म्हणतोय की हो बरं झालं, मी ज्या गोष्टीसाठी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू मला सांगत होते ती गोष्ट घडते आहे, तेव्हा मी ती करणार आहे. प्रजापती, ब्रह्मदेव सांगतायत, प्रजापती तुझ्या मुलीशी विवाह करण्याचं महादेवानी निश्चित केलेलं आहे. तुझ्या मुलीला तसं वरदान दिलं आहे, तर तिने आराधना केली आहे, तपश्चर्या केली आहे आणि या तपश्चर्येचं फळ मिळून तुझं काय पुण्य असेल माहीत नाही, पण त्या पुण्याचं फळ तुला मिळतंय आणि प्रत्यक्ष शिव तुझे जावाई होणार आहेत. प्रत्यक्ष शिव, या जगाचा उद्गाता, या जगाचा निर्माता, या जगाचा संहारक हा आपल्या मुलीचा पती होणार आहे. हे कळल्यावर दक्षाने अत्यंत आनंदाने याला स्वीकृती दिली आहे. आपल्या मुलीला जवळ बोलावून घेतलंय आणि सांगितलंय, बाळा नाव काढलंस तू. बाप म्हणतो ना कल्याण झालं पोरीचं, तसं कल्याण झालं हो पोरीचं, दक्षाच्या कल्याण झालं. नाव काढलंस पोरी तू. प्रत्यक्ष शिवाला जावाई करून घेतलेला आहे. आणि मग सतीसाठी, सतीचा विवाह करण्याचं निश्चित ठरलेलं आहे. मुहूर्त ठरलाय, विवाह करण्याचं ठरलंय, सगळ्या गोष्टींची तयारी सुरू झाली आहे. आणि मग आपल्या सगळ्या आप्त स्वकीयांना निमंत्रण धाडून सती आणि उमा आणि शिवाच्या विवाहाचं करण्याचं ठरलेलं आहे. आपल्या सगळ्या
पाहुण्यांना, नातलगांना, मुलींना, मुलांना सगळ्यांना बोलावून घेतलंय. आणि दक्षाने काय करावं? दक्षाने सांगितलं, ब्रह्मदेवा, आपण प्रस्ताव घेऊन आलात, आपण हे सगळं घडवून आणलं. माझी विनंती आहे की आता आपण ही ब्रह्मगाठ बांधावी. सती आणि शिवाच्या विवाहाची संपूर्ण तयारी आपण करावी. ब्रह्मदेवा, काय विवाह सोहळा असेल. आदिमाया, आदिशक्ती मानवी रूप घेऊन दक्षाची पुत्री म्हणून जन्माला आली आहे. या सृष्टीचा निर्माता, आद्य उद्गाता, प्रत्यक्ष शिव वर म्हणून येणार आहे. आणि या शिवाच्या अंशातून तयार झालेले ब्रह्मदेव या विवाहाचे मंत्र म्हणणार आहेत. ते ब्राह्मण म्हणून हा विवाह पार पाडणार आहेत. जगातला सगळ्यात मोठा विवाह सोहळा हाच असेल. सगळ्यात मोठा विवाह सोहळा हा असेल. ब्रह्मदेवानीही अत्यंत आनंदाने या सगळ्या गोष्टीला स्वीकार केलाय आणि ब्रह्मदेवानी हा विवाह लावून द्यायचं निश्चित केलेलं आहे. सगळे विवाह पार पडल्यानंतर, म्हणजे शिवपार्वतीचा विवाह पार पडलाय आणि या विवाहाच्या पाणीग्रहणाच्या, कन्यादानाच्या विधीनंतर ब्रह्मदेवाचे महादेवानी आभार मानलेत की आपण हे सगळं केलं. आभार मानायचे असतात. अक्षता फेकून मारायच्या नसतात. विवाह करणाऱ्याला, विवाह लावणाऱ्यांना आभार मानायचे असतात. आभार मानलेत आणि ब्रह्मदेव म्हणतायत, देवा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी एक विनंती आहे. ते म्हणाले, काय विनंती आहे? आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज चैत्र शुद्ध त्रयोदशी आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. वार रविवार आहे. शिव आणि सतीच्या उमेच्या विवाहाचा मुहूर्त लक्षात ठेवा. चैत्र शुद्ध त्रयोदशी आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. रविवार आहे. आजच्या दिवशी आपली कोणत्याही ठिकाणी जो तपश्चर्या करेल, जो पूजा करेल, तो आयुष्यभर प्रसन्न राहील, हे वरदान मला द्या. कोणी वंध्य स्त्री असेल तर तिचं वंध्यत्व जाईल. कोणी दुर्भागी असेल तर त्याचं दुर्भाग्य जाईल. कोणी रूपहीन असेल तर त्याला रूप मिळेल. बलहीन असेल तर बल मिळेल. दरिद्री असेल तर धन मिळेल. याच्या दिवशी हे वरदान मला द्या. आणि अजून एक, देवा, या विवाह वेदीवर आपण अंशमात्राने कायम विद्यमान राहावं, सतीसह विद्यमान राहावं, ही माझी प्रार्थना आहे. आणि भगवान शंकरांनी तथास्तु म्हणून देवी सतीसह आपल्या घरी, आपल्या धामी म्हणजे कैलासाकडं प्रस्थान केलेलं आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव.